नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा. सर्वप्रथम स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या विचारधन व दिनविशेष या सत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 22 जुलै आणि वार आहे बुधवार. आपण दिनविशेष व विचारधन हे सत्र नेहमी ऐकत असतो, ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात एक सुंदर विचारधन ऐकून करतो. दिनविशेष या सत्रात आपण प्रत्येक दिवसाचं महत्त्व, ऐतिहासिक घटना, त्याचप्रमाणे काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन व स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या विचारधन आणि दिनविशेष सत्राला. सर्वप्रथम ऐकूया एक सुंदर विचारधन. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने दरवळतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा हा प्रत्येक दिशेला पसरत राहतो. यापुढे आपण दिनविशेष हे सत्र ऐकणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना. आजचे विशेष जागतिक मेंदू दिन. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 22 जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिन म्हणून साजरा केला जातो. WBD अर्थातच वर्ल्ड ब्रेन डे. मेंदूच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेच्या आजारांविषयी योग्य ती माहिती देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 1908 साली देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 1908 साली केसरीमधील देशप्रेमाने भारावलेल्या लेखांमुळे ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला भरला. 24 जून 1908 रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि 22 जुलै 1908 रोजी 6 वर्षाच्या सक्त मजुरीची अर्थातच काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 1894 साली फ्रान्समध्ये पॅरिस आणि रोएन या शहरांमध्ये पहिली मोटार शर्यत झाली. 1931 साली वासुदेव बळवंत गोगटे यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉन हॉटसन यांच्यावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या झाडल्या, पण त्यावेळी हॉटसन वाचला. 1933 साली आजच्याच दिवशी पायलट विली पोस्टने 7 दिवस 18 तास आणि 49 मिनिटाच्या विक्रमी वेळेत पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. 1942 साली वारसा येथून जूनचा हद्दपारीला सुरुवात झाली. 1947 साली राष्ट्रध्वजाचा स्वीकार झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात 22 जुलै 1947 रोजी झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या बैठकीत भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा अधिकृतपणे स्वीकारण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 24 दिवस आधी ही ऐतिहासिक घटना घडून आली. 2001 साली म्हणजेच आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियन जलतरणपटू इयान थॉर्पने जागतिक जलतरण स्पर्धेत 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये 3 मिनिटे 40.17 सेकंदात जिंकला. 2019 साली चांद्रयान-2 चांद्रयान-1 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेली दुसरी चंद्र शोध मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV मार्क LIM-1 यामध्ये प्रक्षेपित करण्यात आली. यात चंद्राच्या परिभ्रमण यंत्राचा समावेश आहे आणि त्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान चंद्र रोवरचाही समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व होते अर्थातच आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना. यानंतर आपण आजच्याच दिवसाचे म्हणजेच 20 जुलै या दिवसाचे काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन याविषयीची माहिती ऐकणार आहोत. सन 1887 गुस्ताव लुडविग हर्ट्झ जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. 1898 साली पंडित विनायकराव पटवर्धन शास्त्रीय गायक यांचा जन्मदिन आहे. विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धन बुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचे ते गुरु होत. 1915 साली शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला भारतीय पाकिस्तानी राजकारणी यांचा जन्मदिन आहे. 1923 मुकेश चंद्र माथुर हिंदी चित्रपट पार्श्वगायक यांचा जन्मदिन आहे. 1925 साली गोविंद तळवलकर पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक यांचा जन्मदिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजेच 1970 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे 18वे व विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांनी यापूर्वी 2014 ते 2019 या काळातही मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आजच्याच दिवसाचे काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन. यापुढे आपण काही महत्त्वाचे स्मृतिदिन जाणून घेणार आहोत. 1540 साली जॉन झापोल्या हंगेरीचा राजा याचे निधन झाले. 1826 साली जुसेप्पे पियाजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. जोसेप्पे पियाजी हे एक 19व्या शतकातील
प्रसिद्ध इटालियन इतिहासकार, लेखक आणि खगोलशास्त्रज्ञ मिलॅझो शहराचे अभ्यासक होते. 1860 साली इटालियन युद्धाच्या नोंदी आणि ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक म्हणून त्यांना विशेष ओळखले जाते. 1918 साली म्हणजेच आजच्याच दिवशी इंदरलाल रॉय, पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट यांचे निधन झाले. रॉय हे पहिल्या महायुद्धात लढाऊ विमान उडवून फ्लाइंग एस हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक होते. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी 13 दिवसातच 10 जर्मन विमाने पाडण्याचा अद्भुत पराक्रम केला होता. 2003 साली सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन, कुसै हुसेन यांचे निधन झाले. अर्थातच आजच्या दिवसाचे काही स्मृतिदिन. या सर्व महान आणि थोर व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे विचारधन आणि दिनविशेष हे सत्र. आजचे हे सत्र तुम्हा सर्वांना कसे वाटले हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्कीच कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698 8698 80. त्याचबरोबर तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच उपयुक्त व ज्ञानवर्धक सत्रांसह ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच नव्या माहितीसह. धन्यवाद.